नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज लांब मंगळसूत्र बनवणार आहे 2 पदरी. तर त्याच्यासाठी मी इथे 2 वाट्या घेतलेल्या आहेत. एक क्रिस्टल मणी, मोठे मणी गोल्डन, त्यानंतर मोठे काळे मणी म्हणजे मीडियम साईज आहे, स्क्रू, आणि गोल्डन मणी छोटी साईज आणि छोट्या साईजचे काळे मणी. तर आपण बनवायला सुरुवात करूयात. बघा आता इथे मी 2 पदर घेतलेले आहेत. तर डबल पदर आहे हा. 2 पदर जरी असले तरी, आणि इथे टेपपट्टी लावून घ्यायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला दोन्ही पदर पकडून स्क्रू टाकायचा आहे बघा. आणि आता या दोन्ही पदरांमध्ये आपल्याला काळे मणी टाकायचे आहे. ते बघा आता थोडंसं धागा लावलेला होता मी, ते निघून आलं. थोडंसं असं वढून घ्यायचा आणि मग लावायचं. एकदम थोडा असला की तो निघून येतो. थोडीशी जागा ठेवून हे बघा अशा पद्धतीने परत इथे मी चिपकवलेला आहे. आणि स्क्रू पुढे करायचं. आणि हे बघा मागच्या साईडला आपल्याला काळे मणी टाकायचे आहे ते. तर हे अंदाजेच मणी टाकलेले आहेत मी मागच्या साईडला. आता ही जी मागची साईड असते ना आपल्या, ते केसांच्या खाली जाते, त्याच्यामुळे तिथे डिझाईन बनवली नाही जात हे बघा. तर ही केसांच्या मागे झाकली जाते, त्याच्यामुळे थोडेसे मणी ववायचे आहेत काळे, आणि मग डिझाईनला सुरुवात करायची आहे. आता इथे मी दोन्ही पदर एकदम सारखे करून घेतलेले आहेत बघा. दोन्ही साईडला सारखेच मणी टाकलेले आहेत. आता दोन्ही ज्या सुया आहेत ते एकत्र पकडायचे, आणि सुरुवातीला आपल्याला गोल्डन छोटा मणी जो घेतला तर मीडियम साईजचा तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर काळा मणी मोठा, छोटा गोल्डन, काळा मोठा मणी, छोटा गोल्डन, काळा मणी आणि गोल्डन. हे बघा हे 4 मणी टाकलेले आहेत. त्यानंतर 2 काळे मणी टाकायचे आहेत. आणि त्यानंतर परत एक छोटा गोल्डन, मोठा गोल्डन आणि छोटा गोल्डन. हे बघा अशा पद्धतीने टाकायचे आहेत. आता ह्या मण्याचे इकडे आता इथे काय आलेलं आहे, हे 2 काळे मणी. तर आपल्याला इकडनं वावताना सुद्धा 2 काळे मणी टाकायचे आहेत. त्यानंतर 4 गोल्डन आणि त्यांच्यामध्ये एक काळा मणी. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ध्यान देऊन हे जे मणी आहेत ते वावायचे आहेत. नंतर आता दोन्ही पदर अलग करायचे, आणि बारीक साईजचे जे काळे मणी आहेत ते हे मी 40 इथं वावलेले आहेत. ह्या साईडच्या पदरामध्ये सुद्धा आपल्याला तेवढेच मणी वावायचे आहेत. हे बघा सारखेच करून घ्यायचे व्यवस्थित. आणि त्यानंतर परत ही गोल्डन मण्याची जी पट्टी आहे ती येणार आहे. तर 4 गोल्डन छोटे आणि काळा मणी त्यांच्यामध्ये एक एक. त्यानंतर 2 काळे मणी, छोटा मोठा आणि छोटा गोल्डन अशा पद्धतीने टाकायचं आहे. साईडनी परत 2 काळे मणी, 4 गोल्डन आणि त्यांच्यामध्ये एक काळा मणी टाकायचा आहे. परत आपल्याला अलग पदर करायचे आहे ते. आणि हे जे 40 मणी ववलेले आहेत ना काळे बारीक साईजचे, ते दोन्ही साईडच्या पदरामध्ये आपल्याला ववायचे आहे ते. आणि त्यानंतर बघा आता इथे मोठा गोल्डन मणी टाकायचा आहे. त्यानंतर काळा मोठा मणी, मोठा गोल्डन, काळा मणी, मोठा गोल्डन, काळा मणी, असे हे 5 मणी टाकलेले आहेत मी एका साईडला. 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर मध्ये इथे वाटे टाकलेले आहे, वाटी टाकायची. त्याच्यानंतर परत बाजूने एक मोठा मणी, मध्ये हा मी क्रिस्टल सिल्वर मणी टाकलेला आहे. मोठा गोल्डन मणी, मंगळसूत्राची दुसरी वाटी. आणि आता ह्या साईडला परत आपल्याला असे 5 मणी आणि त्यांच्यामध्ये एक काळा मणी टाकायचा आहे. हे बघा आता यानंतर परत आपल्याला काळे मणी टाकायचे आहे. ती हे 40 दोन्ही साईडच्या पदरांमध्ये आपल्याला ववायचे आहेत. आणि यानंतर परत आपल्याला 4 गोल्डन,
2 काळे मणी, परत एक गोल्डन, छोटा गोल्डन, मोठा गोल्डन आणि छोटा असे टाकायचे आहेत बाजूने. परत साईडनी 2 काळे मणी आणि 4 गोल्डन मणी. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मणी बघून आपल्याला ओवायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला 40 मणी एका साईडला आणि 40 मणी दुसऱ्या साईडच्या पदरामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर 4 छोटे गोल्डन आणि काळे मणी, 2 काळे मणी, छोटा मोठा, छोटा गोल्डन, परत 2 काळे मणी आणि साईडला परत हे 4 गोल्डन मणी आणि मध्ये एक काळा मणी टाकायचा आहे. आता ह्या गोल्डन मण्यानंतर मागच्या साईडला जे काळे मणी ओवले होते ना आपण, जेवढे त्या साईडला ओवले होते तेवढेच ह्या साईडला व्यवस्थित असं माप करून आणि मग टाकायचे आहे. ती लावून बघायचं पदराला पदर व्यवस्थित आणि मग कमी जास्त असले तर काढून टाकायचे अशा. तर आता आपल्याला ह्या साईडला स्क्रू टाकायचा आहे. बघा मागच्या साईडने ह्या दोन्ही सुयामधून हा स्क्रू टाकायचा आहे. आणि आता जे सुया आहेत ते बघा, सुयांचा जो भाग आहे ना तो थोडासा कापून घ्यायचा आहे. आणि आता जी टेपपट्टी आपण लावली होती ती सुद्धा काढून टाकायची आहे. आता टेपपट्टी आहे ना मी ते काढून टाकलेली आहे. बघा पुढच्या साईडला थोडंसं धागा जात होता आपला टेपपट्टी चिपकायला. तर असे मणी पुढे करून घ्यायचे व्यवस्थित, म्हणजे जास्त सैलपणा येत नाही. बघा असं धागा दिसेल नाही केलं तर, त्याच्यामुळे पट्टी काढली की पहिले व्यवस्थित दोन्ही पदर खेचून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आणि इथे आपल्याला ह्या स्क्रूच्या इथे पकडून व्यवस्थित 3 ते 4 गाठी मारायच्या आहेत. पदर व्यवस्थित तसे खेचून घ्यायचे. नखाने आपल्याला नाही गाठ आतमध्ये ढकलायची आहे, म्हणजे जास्त अंतर येणार नाही आणि एकदम सैल म्हणजे दोरा दिसणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित छान अशी फिनिशिंग येते. बघा आता चेक करायचं पहिलं. कधी कधी हे बघा स्क्रूचा जो होल असतो ना तो मोठा असतो, त्याच्यामुळे बघायचं पण बरोबर आहेत की नाही. नाही तर स्क्रू निघून आला, स्क्रूमधून त्या गाठ निसटली तर स्क्रू बाहेर निघून येतो, त्याच्यामुळे मग परत प्रॉब्लेम होतात. जेव्हा आपण घरी बनवतो ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच बनवायच्या आहेत. जर हे असं बनवलं आणि मग कसं कधी कधी गुंताच होतो धाग्याचा किंवा मग स्क्रूच निघून येतो, त्याच्यामुळे मग घरी जास्त करून बनवायला असं कंटाळा करतात. आता हे बघा हा जो धागा आहे ना तो दिव्याने चिपकावून द्यायचा आहे. ही जी गाठ मारलेली आहे या गाठीला असं प्रेस करून द्यायचं आहे. खूप छान असा लुक आलेला आहे मंगळसूत्राला. खूप सिंपल आहे पण त्यामध्ये एकदम वेगळेपण असं मी दाखवलेलं आहे. बघा वाटींच्या बाजूला मोठे मणी टाकलेले आहे ते, त्याच्यामुळे त्याला छान असा लुक आलेला आहे. आणि मंगळसूत्राचं हेच असतं, काळ्या मण्यामध्ये आपले जे गोल्डन मणी असतात ते ॲडजस्ट करून त्याच्यात वेगळेपण असं आपल्याला नवीन स्टाईलने मंगळसूत्र कसं बनवता येईल असं आपण बघितलं जातं. तर खूप छान असा सुंदर असा लुक आलेला आहे. तुम्हालासुद्धा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.